तुमच्याही मुलांना मॅगी खायला आवडते का? मग मॅगीपेक्षाही टेस्टी आणि हेल्दी असा शेवयांचा उपमा बनवून त्यांना दिला तर अगदी रोज रोज असाच नाश्ता ते तुमच्याकडे मागतील. एवढा मस्त आणि टेस्टी होतो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला नाश्त्याला काय बनवावं हे पटकन सुचत नाही आणि एकदम पटकन असं बनवायचं असतं. त्यामुळे हा शेवयांचा उपमा अगदी 10 मिनिटातच तुम्ही बनवू शकता. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती शेवयांपासून झटपट असा शेवयांचा उपमा बनवून दाखवणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. उपमा बनवण्याकरता इथे मी 1 वाटीभर घरगुती शेवया घेतलेल्या आहे. या गावाकडून बनवलेल्या शेवया आहेत. यामध्ये रवा आणि गव्हाचं पीठ आहे. दुकानातल्या या शेवया मी वापरलेल्या नाहीत. तुमच्याकडे घरगुती शेवया नसतील तर विकतच्या देखील तुम्ही वापरू शकता. गॅसवरती कढईमध्ये 5 वाट्या एवढ्या पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढं तेल घालायचं, म्हणजे शेवया एकमेकांना चिटकत नाहीत. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढा वाटाणा आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे घातलेले आहेत. पाण्याला छान उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिट असंच पाणी उकळत ठेवायचं. यामुळे यामधील वाटाणा आणि मक्याचे दाणे छान अर्धवट शिजतील. त्यानंतर यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत. तर शेवया शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सुरुवातीला वाटाणे आणि मक्याचे दाणे थोडेसे 2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये शिजून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम मध्यम केली. मध्यम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे शेवया साधारण 2 ते 3 मिनिटच उकडून घ्यायच्या आहेत. शेवया बघा एकदम पातळ आणि लहान आहेत, त्यामुळे ह्या पटकन शिजतात. आता यामधील वाटाणा शिजलाय का नाही हे आपण चेक करूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटाणा आपला शिजलेला आहे. एकदम जास्तही शिजवायचा नाही. यानंतर आता या शेवया आपल्याला चांगल्या अशा पुरणाच्या चाळणीवरती घालून एक्स्ट्राचं पाणी यामधील काढून टाकायचं आहे. अधूनमधून या शेवया आपल्याला चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत आणि पूर्णतः थंड करून घ्यायच्या आहेत. आता गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातलेत. 1 कढीपत्त्याचं पूर्ण पान घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे. कांद्याला हलकासा गुलाबी रंग आल्यानंतर यामध्येच आपल्याला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. यासोबत बारीक कट केलेली कोथिंबीर, छोटा अर्धा चमचा एवढी हळद देखील घालून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेल्या शेवया घालायच्या आहे. तर या घरगुती शेवया असल्यामुळे गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं असल्यामुळे या थोड्याशा चिकट होतात. तर तुम्ही रव्याच्या नुसत्या शेवया वापरल्या तर एकदम मोकळ्या सुटसुटीत होत्यात आणि शेवया घालताना हाताने थोड्याशा अशा कुस्करून घालायच्या, म्हणजे मोकळ्या होतील. नंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ह्या शेवया आपल्याला हलक्या चमच्याने अशा हलवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला या शेवया फक्त 2च मिनिट परतून घ्यायच्या आहेत. 2 मिनिट शेवया परतल्यानंतर शेवटी यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. तुम्हाला जर शेंगदाणे आणि गाजर आवडत असेल तर ते देखील या शेवयांच्या उपम्यामध्ये तुम्ही घालू शकता. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आता या उपम्यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची. उपमा बनवायला फक्त 10च मिनिट लागतात आणि चवीला एकदम मस्त लागतो. त्यामुळे असा उपमा बनवून तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच खायला द्या, किंवा मग तुम्हाला देखील नाश्त्यासाठी असा हा शेवयांचा उपमा तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.